तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडगे आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक. खानाची छावणी मुक्काम दर मुक्काम पुढे सरकत होती. खानाला प्रतिकार होत नव्हता आणि होणारही नव्हता, कारण महाराजांचा तसा आदेशच होता. खान मात्र राजे आणि राजांची माणसे घाबरून बिळात पळून गेली असे समजून स्वतःची छाती अभिमानाने फुलवत पुढे निघाला होता. त्या रात्रीसुद्धा तो असाच आपल्या शामिन्यात पाय पसरून झोपला होता. ती रात्रसुद्धा त्याच्यासाठी अशी शांत गेली. उगवतीची सकाळ मात्र त्याच्यासाठी चिंतेची लाली घेऊन उगवणार होती. खान सकाळी फजरची नमाज अदा करून वजू करण्यासाठी निघाला होता. तेवढ्यात बाहेर त्याला कसली तरी कुजबूज ऐकू आली. संशयी खानाचे तीक्ष्ण कान खडे झाले. त्याच्या कानाला तो आवाज तीव्र होऊन ऐकू येऊ लागला. हुजूर हुजूर असे म्हणत त्याचा खास सेवक बाहेर ओरडत होता. खान तडकन बाहेर पडला. त्याने आपली तलवार सावरली. त्याला वाटत होते शिवाजीच्या लोकांनी हमला केला असावा. कौन कमबक गला फाड़ रहा है, खान ओरडतच बाहेर आला. खान त्याच्याकडे येऊन उभा राहिला. हुजूर हुजूरच्या पुढे त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. अपना नापाक मुंह खोलो सुवर की औलाद, खान त्याच्यावर ओरडत बोलला. हुजूर अकबर, हुजूर अकबर. अफजल खानाला जी शंका वाटली तसे काही नव्हते, पण अकबराचे नाव ऐकून पहाडसारखा अफजल कळवळला. क्या हुआ है हमारे अकबर को, खानाने प्रश्न विचारला. परंतु तो उत्तर ऐकण्यासाठी तिथे थांबला नाही आणि तडक शामिन्याबाहेर आला. शामिन्यासमोर जिथे त्याचा हत्ती बांधला त्या दिशेने खान ताड ताड पावले टाकत चालत निघाला. समोर उभी असलेली गर्दी खानाला येताना बघून पांगली. खान त्याचे भरभक्कम पावले टाकीत टाकीत गर्दी कापत पुढे चालत येत होता. समोरचे दृश्य पाहून खान उभ्या देही थरारला. त्याचा प्राणप्रिय मानाचा हत्ती निश्चित पडला होता. लांब सडक वाकड्या होत गेलेल्या सुळ्या दातांच्या खालून त्याची भली मोठी जीभ बाहेर लटकत होती. तोंडातून फेस बाहेर येत होता. माहूद त्याला उठवण्याचा निरर्थक प्रयत्न करून थकला होता आणि आता आपला काय हश्न होईल या चिंतेत तो डोक्याला हात लावून बसला होता. खानाला येताना बघताच तो खानाकडे धावत आला. हुजूर, इसमें मेरी कोई गलती नहीं, मैं तो अकबर को रात का चारा देकर सो गया था. माऊद खानाच्या पायावर पडून कळवळून माफी मागत होता. कोई हकीम को बुलाओ जल्दी, खानाने सांगण्याच्या आधीच माहूदने हाकीम बोलवला होता. तेवढ्यात हाकीम धावत आला आणि खानाच्या पुढ्यात उभा राहिला. अरे भूत बनकर मेरे सामने क्यों खड़े हो, अकबर को देखो और उसे दुरुस्त करो. आज अगर हमारे अकबर को कुछ हुआ तो तुम्हारी खैर नहीं, समझ ले तुम. खानने हे वाक्य माहूद आणि हाकीम या दोघांना उद्देशून बोलला होता. त्या वाक्यातील गंभीरता ते दोघे जाणून होते. पहिल्या मुकामात त्याचा फत्ते लष्कर असाच आजारी पडून मेला होता. आदिलशाहने दिलेला हा मानाचा हत्ती आहे. त्याच्याचमुळे अफजल खान आपले दुःख विसरू शकला होता आणि नव्या उमेदीने पुढे पाऊल टाकीत होता. आज तर अकबराला काही झाले तर अफजल खान काय करेल याचा अंदाज सर्वच जण घेत होते. हाकीम त्याच्या प्रयत्नाची शिकस्त करीत होता. हत्तीची लटकलेली जीभ पुन्हा पुन्हा निरखून पाहत होता. त्याने केलेली उलटी आणि संडास तपासत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरून त्याला काही बोध होत नव्हता. काहीतरी करायचे म्हणून त्याने हत्तीच्या औषधांचा मात्रा द्यायला सुरुवात केली. दिवसभर अफजल खानने आपला खाना घेतला नव्हता. त्याला त्याच्या शाही शामिन्यात करमत देखील नव्हते. तो हत्तीकडे सतत फेऱ्या मारित होता. अकबराची बिघडत चालेल प्रकृती बघून माहूद आणि हाकिमावर दात ओठ खात होता आणि निराशा मुद्रेने
पुन्हा शामियान्यात जात होता. हातीच्या तोंडातून बाहेर येणारा फेस आणि सतत होणारी रक्त मिश्रित पातळ संडास काही केल्या थांबत नव्हती आणि थांबणार सुद्धा नव्हती. कारण हातीला काल रात्री दिलेल्या जालिम विषाचा उतारा फक्त माझ्याकडे होता. असे चालू राहिले तर हत्ती मरणार हे सांगण्यासाठी कुणी हाकीम किंवा ज्योतिषाची गरज नव्हती. हत्ती आणि अफजल खानची ती अवस्था करणारा विश्वास मात्र त्या गर्दीचा हिस्सा बनून हे सगळं बघत होता आणि मला इतनभूत संदेश पाठवत होता. विश्वास मला जे जे घडत होते ते सर्व जिवाजी मार्फत सांगत होता. अख्खा दिवस खानाच्या हकीमाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हुजूर माफ़ी करो, ये हमारे बस की काम नहीं है. अब हमें वक्त जाया न करते हुए किसी अच्छे हकीम या वैद को ढूंढना चाहिए. अफजल खानाला हकीमाकडून खूप अपेक्षा होत्या. त्याचे ते हात झटकून बोलणे ऐकून अफजल खान किती चवताळा असेल याची कल्पना न केलेलीच बरी. ले जाओ इसे हमारी नज़र से दूर, नहीं तो यही पर इसका सिर हम कलम कर देंगे. जाण्याची परवानगी दिली हेच हाकिमासाठी देव पावल्यासारखे होते. अफजल खानाचे मन बदलण्यापूर्वी आपण निघून जावे हेच उचित समजून हाकिमाने तिथून काढता पाय घेतला. शामियान्यात आपल्या आसनावर बसलेल्या अफजल सर्व सरदारांवर ओरडला, ये कैसा अपशकुन है. पहले ही दिन हमारा फतेह लश्कर अल्लाह को प्यारा हुआ, उसके बाद तो हम आना नहीं चाहते थे. सुल्तान ने हमें अपना हाथी भेंट दिया, हम खुश थे. अब इसके साथ भी वही ही हो रहा है. अगर इसे कुछ हुआ तो इस अफजल का कहर सब पर बरसेगा और उसे कोई झेल नहीं पाएगा. याद रखना. जाओ आसपास खबर फैला दो. विजापुर से शाही हाकिम को बुलावा भेजो. हम यहाँ से आगे जाएंगे तो सिर्फ अकबर पर सवार होके. अफजल खानाचा आदेश सुटला. सर्वांना अफजल खानाच्या क्रोधातून सुटका हवी होती. कित्येकांना अफजल खानाची मर्जी मिळवण्याची हीच एक संधी आहे असे सुद्धा वाटत होते. प्रत्येकजण त्यासाठी प्रयत्नशील होता. प्रत्येकजण अकबरला कसे बरे करता येईल आणि खानाच्या नजरेत कसे मोठे होता येईल यासाठी झटत होता. यामध्ये सर्वात जास्त घाबरलेला होता तो होता अकबरचा माहूत सैफुद्दीन. कारण जर उद्या हातीला काही झाले तर बाकी कोणाला शिक्षा मिळेल की नाही हे माहीत नाही. परंतु अकबरची काळजी वाहणारा म्हणून खान आपल्याला कसली मौत देईल याचा विचार करून सैफुद्दीनला ज्वर चढला होता. याच भविष्याच्या पोटात शिरून अफजल खानपर्यंत पोचण्याचा रस्ता विश्वासने शोधला. तो त्या माहुताकडे गेला. हुजूर, तुमची अडचण मी समजू शकतो. मी सरळ खान साहेबांना सांगू शकत नाही, पण तुम्हाला म्हणून सांगतो. हाथी की बीमारी का एक वजह से पूरी छावनी में महात छाव हुआ है. इसे ठीक करने वाला एक अल्लाह का बंदा माझ्या नजरेत आहे. रहमतपूरच्या दर्ग्यात बसतो. मागच्या वर्षी अशाच एका शाही हत्तीला त्याने मरणाच्या दाढेतून वापस आणले होते. एक तो हकीम है, बीमारी होगी तो ठीक भी कर देगा और कुछ जादू तोडगा होगा तो भी सुलझा देगा. विश्वाचे बोलणे सैफुद्दीन खानसाठी त्यावेळेला बुडत्याला काडीचा आधार असेच होते. परंतु इतका वेळ झाले दवंडी पिटवून सगळीकडे खबर पाठवून देखील कुणी पुढाकार घेऊन हातीला मी ठीक करतो म्हणून पुढे आले नव्हते. अफजल खानाचा राग आणि त्याचा ते अकबर प्रेम सर्वच जाणून होते. इलाज करीत असताना हातीचे काही बरे वाईट झाले तर आपण फुकट मरणार ह्या भीतीने कुणीच पुढे यायला तयार होत नव्हते. विश्वासने सांगितलेला तो पर्याय आजमावून पाहावा म्हणून सैफुद्दीन सावध पावले टाकत त्याच्या मर्जीतील आणि अफजल खानाच्या जवळ असणाऱ्या रहीम खानकडे गेला. जाताना सोबत विश्वासला घेऊन गेला. विश्वासने सैफुद्दीनला पडवलेली पट्टी अधिक चातुर्याने रहीम खानला पडवली. फकीर असे बोलवणे पाठवले तर त्याचे मन करेल तेव्हा येईल. त्यापेक्षा तुम्ही जाऊन त्याला घेऊन आलात तर वेळ वाचेल ही अधिकची माहिती विश्वासने रहीम खानला दिली. विश्वासच्या बोलण्यावर आत्मविश्वास भरून वाहत होता. विश्वासच्या काव्य कवनाचा खेळ
त्याने बऱ्याचदा पाहिलासुद्धा होता. त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नव्हते. उद्या जर हत्ती बरा झाला तर अफजल खान आपले सोने करील असा विश्वास रहीम खानला होताच. म्हणून तो स्वतःच सैफुद्दीन आणि विश्वासला सोबत घेऊन आपल्या काही सैन्यांसोबत रहमतपूरला दर्याकडे निघाला. त्याला तेथे तो विश्वासने सांगितलेला फकीर भेटणार होता, कारण मी सकाळपासून तिथे त्याचीच वाट बघत बसलो होतो. दर्ग्याचा पत्ता विचारण्यासाठी भेटणारा प्रत्येक इसम फकीराचे नाव घेताच आकाशाकडे बघत होता आणि फकीराबद्दल इतके कौतुकाचे बोल बोलत होता की रहीम खानला कधी एकदा फकीराला भेटून त्याला छावणीवर घेऊन येतो असे झाले होते. त्याचा पत्ता सांगणारे सर्व हेर होते आणि तो त्या जाळ्यात फसत चालला होता. त्याचे मागे अफजल खानसुद्धा जाळ्यात फसणार होता हे त्याला कुठे माहीत होते. दर्ग्यात कधी नाही ती गर्दी होती. लोक चादर चढवून ध्यान लावून बसलेल्या फकीराच्या पायावर लोटांगण घेत होते. कोणी तुमच्यामुळे मी बाप झालो असे सांगत होता, तर कुणी मला वाचवून तुम्ही नवा जन्म दिलात असे म्हणून आभार प्रदर्शन करीत होता. हे सर्व दृश्य बघून रहीम खान फकीरच्या झोळीत उतरत होता. आता फकीराला घेऊन जाणे हीच आपली जिम्मेदारी आहे असे समजून रहीम खानने आपल्या सरदारी रुबाब बाजूला ठेवला. तो माझ्यापुढे वाकला आणि बोलू लागला, रहम करो बाबा. मी कितीतरी वेळ डोळे मिटून बसलो होतो. त्याच्या त्या वाक्यावर मी त्याच्या डोक्यावर एक हात फिरवला. रहम तुम पर नहीं उस बेजुबान जानवर पर करना चाहिए. माझ्या त्या वाक्याने रहीम खान शुद्ध बुद्ध झाला. आपण अजून काहीच बोललो नाही तरी ह्या बाबाने कसे ओळखले. मुझे साथ ले जाने के लिए आए हो. तो विचार करत असतानाच मी त्याला विचारले, जी बाबा, आप आओगे ना हमारे साथ. वो बेचारा जानवर. रहीम खान काही बोलणार त्याला पुढे काहीही न बोलू द्यायच्या आत मी बोललो, मालूम है ये बेचारा हाथी यहाँ नहीं आ सकता. मुझे ही चलना होगा. अल्लाह की यही हुक्म है. फकीराचे डोळे बंद आहेत. त्याने आपल्याला पाहिले सुद्धा नाही. पुरते एक वाक्यसुद्धा त्याने आपल्याला बोलू दिले नाही आणि सगळं काही ओळखलं. रहीम खान, सैफुद्दीन आणि त्याच्यासोबत आलेले सर्व सैनिक सरळ गुडघ्यावर बसले होते. येताना रस्त्यावर भेटणाऱ्या प्रत्येकाने माझे इतके गुणगान गायले होते की तेथेच त्यांच्या डोळ्यावर श्रद्धेची पट्टी अशी बांधली गेली होती की काही केल्या निघणार नव्हती. फकीर किती पोचलेला आहे हे सर्वांच्या अद्याप लक्षात आले होते. मी माझे एक एक फासे टाकत होतो. आपके बारे में इतना सुना था, आप उससे ही कई ज़्यादा मानो बाबा. हम पर रहम करो और हमारे साथ चलो. बाकी आप तो सब जानते हो. मी जास्त बोलणार नव्हतो. कमी बोललो की समोरचा त्याचा अपेक्षित अर्थ घेतो. मला तोच घेऊ द्यायचा होता. बेशक यहाँ अल्लाह की मर्जी है. मी अलगद डोळे उघडले. एक वार रहीम खानवर नजर टाकली आणि माळेसगट आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवला. चलो चलिए बाबा, रहीम खान म्हणाला. मी उठत असताना एक नजर विश्वासवर टाकली. सब सही होगा. खुदा जैसा चाहता है वैसा ही होगा. विश्वासला आमचा खुदा कोण होता हे माहीत होते आणि सही होगा म्हणजे काय होणार हे सुद्धा माहीत होते. जिथे खानाच्या छावणीत भल्या भल्यांना वाट मिळत नाही तिथे खानाच्या सर्वात जवळचा सरदार दुश्मनांच्या हेराला स्वतः मोठ्या आदबीने छावणीत घेऊन आला होता. राजांना मी शब्द दिला होता, अफजल खान एखाद्या सागरी माशासारखा माझ्या हेरांच्या जाळ्यात फसेल, त्यातून त्याला जीव सोडल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही. हे जाळे विणले गेले होते. आता फक्त अफजल खान नावाचा मासा त्यात फसायचा बाकी होता. दर्ग्यातून निघता क्षणीच रहीम खानने सेवकाकरवी फकीर येत असल्याची बातमी अफजल खानाला पाठवून दिली होती. वेळ निघून चालली होती. अकबर कमजोर होऊन निजपत पडला होता. खानाला सुद्धा वेळ घालवायचा नव्हता. आम्ही तेथे आलो तेव्हा खानसुद्धा जराही विलंब न करता तेथे हजर झाला. खानाला मी समोर पाहिले. एखाद्या दंतकथेतील दैत्यासारखा दिसणारा खान आपले भव्य शरीर तोलून उभा होता.
खान शरीराने आडवा तिडवा पसरलेला असला तरी तो थूल आणि थुलीत नव्हता. त्याचे शरीर जणू पाषाणाचे बनले होते. त्याला समोर बघताच आपल्या देवाच्या नावाचा विडा खाणाऱ्या अफजलचे खानाचे दात तिथल्या तिथे घशात घालावेत किंवा शितापीने त्याचा खंजीर घेऊन त्याचेच पोट फाडून हा सगळा खेळ येथेच संपवा असे मनात आले. परंतु राजांचा आदेश साफ होता. खान फक्त मारायचा नव्हता तर खानावर संपूर्ण विजय मिळवून मगच खान मातीत मिसळायचा होता. मी खानाकडे बघून न बघितल्यासारखे केले, कारण मी ज्या रूपात होतो त्याच्यासाठी सेनापती, खान, आदिलशहा, हत्ती आणि हत्तीचा माऊत सर्व एकसारखे होते. त्यावरून खानाची चतुर आणि संशयी नजर मला वरपासून खालपर्यंत न्याळीत होती. पण स्वराज्याचा बहिर्जी नाईक त्याला त्या फकीरात कुठेच दिसणार नव्हता. मी तिथे येण्यापूर्वी माझी कीर्ती रहीम खानने पुढे पोचवली होती. माझ्यासाठी आलेले सरबत मी हात वर करून नाकारले, बसायला आणून दिलेली आसन नाकारले आणि कोणाला काही न बोलता सरळ त्या पीडित हत्तीकडे गेलो. आपल्या मुत्सदी राजकारणात या निष्पाप हत्तीला काही वेळ यातना भोगाव्या लागल्या म्हणून त्याची मनोमन माफी मागितली. त्याला लवकरात लवकर त्यातून सोडवले पाहिजे होते. मी त्याच्या जवळ गेलो. त्याचे डोळे आता क्षीण झाले होते. ते उघडत सुद्धा नव्हते. संडासमधून रक्त वाहत होते. मी त्याची बाहेर पडलेली जीभ पाहिली आणि मागे जाऊन त्याच्या गुद्वाराचे निरीक्षण केले. काजीबुवाने शिकवलेली विषाची मात्रा ही 3री पायरी होती. आता त्यांनी शिकवल्याप्रमाणे उतार्याची मात्रा किती द्यायची हे माझ्या ध्यानी आले होते. तरीही काही काळ नाटक करणे आणि ते नाटक वाटू नये म्हणून हत्तीचे बराच वेळ परीक्षण करणे गरजेचे होते, कारण अफजल खान माझ्याकडे एकटक बघत होता. तोच काय तर सगळ्या गर्दीचीच नजर माझ्याकडे रोखलेली होती. या अलावा किसी के पाप की सजा ए बेकसूर जानवर को क्यों, किसीने इसे जहर दिया है. मी मोठ्याने ओरडलो आणि खानाची मुठी आवळल्या गेल्या. त्याच्या डोळ्यात रक्त उतरले होते. त्याचा राग माझ्यावर पथ्यावर पडणार होता. त्यावर पुढची खेळी अवलंबून होती. मी माझी बाजूला ठेवलेली थैली मागून घेतली. झोळीतून निरनिराळे औषधे बाहेर काढले. मुद्दामहून सर्वात खाली ठेवलेली चूर्ण बाहेर काढले. इशाऱ्याने माऊतला जवळ बोलावून घेतले. त्याच्या कानात मी पावडर पाण्यात मिसळून कशी पाजायची ते सांगितले. माऊत आपल्या साक्षीदारांना भराभर हुकूम देत होता. हातीचे नेहमीचे पाणी पिण्याचे पात्र मागवले गेले. त्यात पकालीचे वाहून आणलेले पाणी ओतले. मी समोर ठेवलेल्या ताटात त्या पुंचक्यासहित पावडर त्यावर मंत्र उच्चारून टाकली. माऊतने ते चूर्ण त्या पात्रात मिसळले. थोडेसे चूर्ण मिसळताच पाण्यात लाल बुडबुडे उठले. हाती ते पाणी पिऊ शकणार नव्हता. तो त्या स्थितीत नव्हता. माऊत त्याला काळजीपोटी मोठ्या सुराईने ते औषध पाजू लागला. पिलाते रहो, पूरी दवा पिला देना. लगभग 5 घंटे में बेजाल जानवर पूरी तरह दुरुस्त हो जाएगा. माझा आत्मविश्वास पाहून अफजल खानासहित सर्वजण कुतूहलाने माझ्याकडे पाहू लागले. माझ्याकडे कोण कसे पाहत आहे याची मला फिकीर नव्हती, कारण मी फकीर होतो. हातीची परीक्षा संपन्न झाली होती. रोगाचे निदान झाले होते आणि औषधाची मात्रा सुद्धा दिली गेली होती. आता फक्त आसर पाहायचा होता. अद्यापर्यंत माझा भक्त झालेला रहीम खानने मला विनंती करून आपल्या तंबूत नेले. माझे आदरातिथ्य केले. मला सरबत देऊ केले, परंतु मी ते घेतले नाही. मुझे उस बेजुबान जानवर के लिए अल्लाह से दुआ मांगनी है. जब तक हाथी दुरुस्त नहीं होता तब तक मैं पानी तक नहीं छू सकता, असे सांगून मी ध्यानाला बसलो. ही खबर अफजल खानाला पोचली. तेव्हा तो वर बघून बोलला होता, या अल्लाह तेरा लाख शुक्र है, ऐसे नईक बंदे को तुमने मेरे पास भेज दिया. त्याच्या हातीसाठी अल्लाहची प्रार्थना करीत अन्न पाणी त्याहून बसलेला फकीराविषयी अफजल खानाच्या मनात कणव निर्माण झाली होती. मी माझे सर्व मोहरे चितेच्या चालीने खेळलो होतो. मला आणि अकबर नावाच्या त्या मुक्या जीवाला
खंडोबाच्या आशीर्वादाची गरज होती. मी त्याला विष दिले होते. त्याचे प्रति विषसुद्धा मीच दिले होते. हाती ठणठणीत झाला तरच पुढचे नियोजन सफल होणार होते, नाहीतर हातीसोबत माझ्यासुद्धा जीवाची शाश्वती नव्हती. पुढचा सगळा डाव फिसकटणार होता. क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही, जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे. त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला हर हर महादेव, हर हर महादेव.